आपली फाईल 10 वेळा त्यांनी अडवून ठेवली असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। रोग सरळ लक्ष देतो, काय प्रतिक्रिया आहे? नाही, गुलाबराव पाटलांनी एकतर हे विधान करण्याची काही आवश्यकता नव्हती, सर्व ठरलेलं आहे आणि याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कोणीही वितुष्ट निर्माण होईल असं विधान करू नये। मात्र वारंवार पहिले तानाजी सावंत बोलले, मग भाजपचे काही प्रवक्ते बोलले, आता आज सकाळी मला वाटते शंभूराज देसाई बोलले आणि आता थोड्या वेळात गुलाबराव पाटील। मग गुलाबराव पाटलांना मला जाण करून द्यायची आहे की पाणी पुरवठा मंत्री तुम्ही महाविकास आघाडीमध्येही होता, पाणी पुरवठा मंत्री तुम्ही महायुतीच्या काळामध्ये पण आहात, तुमच्याकडे अशा कितीतरी फायली फसलेल्या आहेत तुमच्या विभागाकडे, म्हणजे तुमच्याकडे मी स्वतंत्र म्हणत नाही, पाणी पुरवठा विभागाकडे अनेक फायली फसलेल्या आहेत। राष्ट्रवादीचे तर कामच झालेले आहेत अनेक ठिकाणी। हाच अनुभव आम्हाला अनेक मंत्र्यांकडून मागं तर मी सरळ नाव घेऊन सांगितलं होतं की या मंत्र्यांचे अनुभव आहेत म्हणून, परत त्याच्यावर जर बोलायला लागलो तर फार मोठी यादी आहे। त्यामुळे गुलाबराव पाटलांनी असं बेताल वक्तव्य करण्यापूर्वी 10 वेळ विचार करायला पाहिजे होता। शेवटी अर्थ खात्याची एक शिस्त असते, आर्थिक भार त्या डिपार्टमेंटचा त्या योजनेवर किती पडतो याचं सर्व आकलन त्या विभागाचे संबंधित अधिकारी अर्थमंत्र्यांना देत असतात। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक हे वक्तव्य करणं आणि थेट आता अर्थ खात्यालाच वेठीस धरणं हे प्रकार, आता याच्यावर तर स्पष्टीकरण हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनीच दिलं पाहिजे की तुमचे मंत्री असे सुसाट का सुटत आहेत। तुम्ही तानाजी सावंतांना दम दिला असं आम्हाला समजलं, मग आता गुलाबराव पाटलाला दम म्हणजे त्यांचा ते कशाला हवेत गेलेत। त्याच्यामुळे पाणी पुरवठा विभाग असेल, आम्ही संदीपान भुमरे साहेबांबद्दलही बोलू शकतो की त्यांचं जे रोजगार हमी योजनेचं खातं आहे, अनेक फायली पेंडिंग आहेत। आम्ही हे नाही म्हणत की आता नगरविकासचे किती फायली पेंडिंग आहेत, अकोला जिल्ह्याची नगरविकासची फाईल असेल किंवा आमच्या विदर्भाच्या नगरविकासच्या फायली तर धुडकात पडलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडे। त्यामुळे आम्ही असं बोलणार नाही, आम्हाला महायुतीमध्ये एकत्र राहायचं आहे, पण ज्या पद्धतीनं गुलाबराव पाटलांनी भाष्य केलं ते चुकीचं आहे, ते अशोभनीय आहे आणि महायुतीतला एक घटक म्हणून मी याचा विरोध करतो। तानाजी सावंतांना समज दिल्यानंतर आज 2 स्टेटमेंट आले आणि ते शिंदेंच्या पक्षाच्याच मंत्र्यांचे स्टेटमेंट आहे। स्क्रिप्ट कोण लिहितं आणि बोलाचीच कडी आहे का मग दम देणं वगैरे मंत्र्यांना वगैरे? नाही, हे काय एकतर ठरवून काहीतरी चाललेलं आहे असं दिसतंय की एक दिवस गेला की एका दिवसाआड तुम्ही बोलायचं आणि मीडियाला आणि विरोधी पक्षाला आयतं खोलीत द्यायचं। म्हणजे तानाजी सावंतांना मळमळ होते आमच्यासोबत बसताना, शंभूराज देसाईंना मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही किंवा आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधले मुख्यमंत्री शब्द नाही तर त्यांना त्याचं दुःख वाटतं, आणि आता गुलाबराव पाटलाच्या फाईलचं घोडं। त्याच्यामुळे हे ठरवून चाललेलं आहे का हे एकदा तपासलं पाहिजे। आणि तुमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून माझी परत हात जोडून माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना विनंती आहे की शेवटी संयमाची काही मर्यादा असते, त्यांचा स्वाभिमान दुखतो तर तेवढा स्वाभिमान एक अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून आम्हालाही आहे, आणि त्याच्यामुळे जाणीवपूर्वक असे वक्तव्य का येत आहेत याच्यामागे दुसरं काही शिस्त आहे का याची शहानिशा आमच्या पक्षश्रेष्ठींनी करावी। तुम्ही आता जो बोलल्यात तुम्ही की राष्ट्रवादी अजितदादांवर काही झालं की 1-2 लोक बोलतात, तुम्ही बोलतात किंवा एखादा पक्षाचा दुसरा कोणी नेता, संपूर्ण पक्ष म्हणून या सर्व गोष्टींचा विरोध का केला जात नाही, अशा स्टेटमेंट संदर्भात भूमिका का घेत नाही पक्ष? पक्षांनी प्रवक्त्यांची एक लाईन ठेवलेली आहे, महिला प्रवक्त्या, आम्ही काही प्रवक्ते, आणि प्रवक्त्यांनी ज्या वेळेस कोणी बोलेल त्यावेळेस प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं असं ठरलेलं आहे। प्रवक्ता म्हणून मी माझी भूमिका पार पाडतोय, दुसरे का बोलत नाहीत हे याचं उत्तर तर मी काय देऊ शकत नाही। अजित पवार विजय वडेट्टीवारचं आज म्हणणं आहे काय? नाही, विजय वडेट्टीवार कोणाच्या भरोशावर जगतात ते मी सांगू का? विजयजी वडेट्टीवार त्यांच्या भागात जे अवैध दारूचे धंदे आहेत त्याच्या भरोशावर जगतात। दारूबंदी जर त्या जिल्ह्यात झाली तर विजय वडेट्टीवारांना कोणी विचारणार नाही। त्याच्यामुळं विजय वडेट्टीवारांनी अजितदादाबद्दल बोलताना आपल्याला एकदा स्वतःला चेहऱ्यात पाहावं। 3-4 बोटं त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामुळं दारूबंदी झाली तर मला असं वाटतं विजय वडेट्टीवारांची अन्नबंदी सुद्धा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।